नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचं टायटल जसं की आपण पाहिलं, युरोपियन युनियनसोबत भारताचा करार हा येत्या 2 दिवसामध्ये होणार आहे. त्याचा कापसाच्या बाजारभावामध्ये काय परिणाम होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर परवा दिनांक 26 जानेवारी भारताचा गणराज्य दिवस साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त युरोपियन युनियनचे जे लीडर आहेत ते त्या गणतंत्र दिनानिमित्त भारतामध्ये येणार आहे. खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले भारत आणि युरोपियन युनियनमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल खूप चर्चा चालू होत्या, पण ते प्रत्यक्षात मात्र काही उतरत नव्हतं. पण आता दिनांक 27 जानेवारी रोजी म्हणजे गणतंत्र दिवस साजरा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी होणार आहे. तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे नेमकं काय? तर भारतामधील जो शेतमाल म्हणा किंवा कुठलाही माल जो युरोपियन युनियनमध्ये निर्यात होईल त्यावरती तिथं कुठलाही कर लादला जाणार नाही. आणि तिथला सुद्धा जो माल भारतात आयात होईल त्यावरती सुद्धा कुठलाही कर लादला जाणार नाही. त्यामुळे भारताचा जो माल आहे तो इतर देशांच्या तुलनेत तिथं स्वस्तमध्ये विकला जाईल व त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना तसेच भारतीय कंपन्यांना होणार आहे. मग त्याचा नेमका फायदा काय व कापसावर असर काय? तर कापूस उत्पादनामध्ये भारत, ब्राझील, अमेरिका आणि चायना हे मुख्य देश आहेत. त्यामध्ये चायना आणि अमेरिकेवर युरोपियन युनियनने आयात कर लादलेला आहे. भारतावर सुद्धा आहे. पण हे ॲग्रीमेंट परवाच्या दिवशी 27 तारखेला साईन झाल्यानंतर मात्र हा कर पूर्णपणे रद्द होणार आहे. आणि निश्चितच जो करार आहे त्यामध्ये ह्या बाबी सामील केल्या आहेत की भारत हा कॉटन म्हणजेच कापूस आणि कापसापासून बनणारा जो धागा आहे तो युरोपियन युनियनला निर्यात करेल. आणि हे डील 27 जानेवारीला साईन होणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा फायदा हा आपल्याला भाववाढीमध्ये दिसून येणार आहे. काल जो भाव 8,000 पर्यंत उच्चतम भाव होता तो आता आपल्याला 8,300 ते 8,400 पर्यंत गेलेला पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनने स्पष्ट सांगितले आहे की आम्हाला भारताकडून कापूस व कापसापासून जे बनवलेले उत्पादने आहे त्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितच इथून पुढे कापसाचे भाव वाढणार आहेत. युरोपियन युनियनमध्ये बर्फ पडत असल्यामुळे तिथे निश्चितच कापसासारख्या पिकाचे उत्पादन होत नाही व जे हवामान कापसाला पाहिजे ते तिथे निश्चितच नाही. त्यामुळे त्यांना भारत आणि इतर देशांवर कापडासाठी अवलंबून राहावं लागते. व निश्चितच या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे भारताच्या कापूस उद्योगाला खूप मोठा फायदा हा होणार आहे. त्यामुळे आपण थोडीशी वाट बघावी. भाववाढ होऊ शकते अशी एक अपेक्षा आहे. पण 27 जानेवारीला नेमकं काय पाऊल उचलले जाते याकडे देखील लक्ष ठेवावे. धन्यवाद.